सुप्रीम कोर्टाची समन्स आली, वॉरंट आलं, माणसं काहीतरी कारण सांगून इकडं तिकडं लपू शकतात, महिना 2 महिने लपालपी होऊ शकते माणिक भाऊ. सुप्रीम कोर्टाचं जरी आलं वॉरंट तर धकू शकते, गौसालाच नाही पाहुण्या रावण्याकडंच लपला, इकडंच लपला, धकून जाईल. पण दक्षिणेच्या मालकाची चिठ्ठी आल्याच्या नंतर वरचं पापन खालच्या पापनाला लागतंय. वरुतया पाती सवे चक्षुचेनी नियती, आगा दक्षिणाधिपती येईल तो गा. वरचं पापन खालच्या पापनाला लागतंय, तितक्या वेळेपुरतं सुद्धा आयुष्य कोणाच्या बापाला उष्ण मागता येत नाही, तेवढा सुद्धा थांबत नाही. त्याचं नाव यम आहे आणि त्या चिठ्ठीला पदुदेवा सामोरं जावं लागतंय. म्हणून वैकुंठवासी काशीनाथराव बरोबर आहे, ते विश्वाच्या मालकाच्या दक्षिणेच्या मालकाच्या चिठ्ठीला त्यांनी सादर प्रणाम केला आणि इहलोकातली यात्रा सोडली. त्यांनी आपल्यावर जे मायेची कृपा केली, या कुटुंबियावर, पाळोंदे कुटुंबियावर कृपेचं छत्र केलं असेल, कर्तव्याची निष्ठा केली असेल, ही निष्ठा त्यांच्यासाठी पारखी झाली. आता ती व्यक्ती काशीनाथराव चित्राच्या व्यतिरिक्त तुमच्या कुटुंबातला कुठलाही व्यक्ती दुसऱ्या स्वरूपात पाहू शकत नाही. तुम्ही आब्ज, खर्व, निखर्व, शंकू, पद्म, भास, प्रतिभास, वयस्व, वयसात, ज्ञाती, मुत्तम, सांख्य प्रणन, सांख्य मुच्चम, सांख्यती, सांख्य प्रणाल आणि भयव्याप्ती याचे आकडे जरी नाही कळाले तर इतके पैसे जरी पाळोदे कुटुंबियाकडे असले तरी आता ती व्यक्ती शरीरानं पाहता येत नाही. आळंदीतल्या मालकांचा पुराचे कलेवर घातला करंटा, सेखिनावर वंडा पाहावया, सेखिनावर वंडा पुराचे कलेवर मालक सांगतात, कापुराचा कलेवर घातला करंडा, शेखीन उरे वंडा पावया. आता चित्राच्या व्यक्तीत ते बघायला भेटू शकत नाहीत. काय करू शकतो आपण त्यांच्यासाठी? त्यांच्या स्मृतीला उजाळा द्यावा म्हणून ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाचं चिंतन करू शकतो आणि अन्नदान करू शकतो की 4 इष्ट मित्र सजन सखे सोयरे धायरे एकत्रित यावा. ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाचा जय घोष करणारी वारकरी एकत्रित यावी. त्यांच्या स्मरणार्थ विटेवरच्या मालकाचं, काशीतल्या मालकांचं, ज्ञानोबराय तुकोबराय नामदेवराय नाथबाबा सावता महाराज, सेना महाराज, रविदास महाराज, कबीर महाराज, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सखुबाई यांच्या नामाचा उच्चार करणं, याच्या व्यतिरिक्त आपण दुसरं काय करू शकतो? त्या अनुषंगानं पाळोदे कुटुंबियांनी ह्या उदक शांती विधीचं आयोजन केलं आणि त्याच्यात मला आजचं कीर्तन करण्याचा योग आदरणीय, पूजनीय, वंदनीय गोड पारमार्थिक क्षेत्रामध्ये ज्यांचं असं नाविन्य आहे, वैभव आहे, असे आदरणीय आमचे झोलकर नाना, ते जातीय या ठिकाणी हजर आहेत. त्यांची इच्छा होती गिरगावच्या बाळूनं यावं. त्यांनी मला फोन केला, पुन्हा माणिक भाऊकड हुक टाकला लोखंडाचा आणि हास राम कृष्ण आणि मला इथे येण्याचा योग. गोड 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 आदरणीय नानांना प्रणाम. पारमार्थिक क्षेत्रातले अजून एक आमचे नाना आहेत की गोड असं ज्यांचं वारकरी संप्रदायामध्ये वैभव आहे, खूप मोठं, खूप जुनाट 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 आदरणीय आमचे मधू नाना आहेत, त्यांना सुद्धा प्रणाम. असो, नामदेव आहेत, गोड सुंदरशी चाल म्हणजे इतकी सुंदर जागा काढली तुम्ही चालील वा हृदय हल्लं. आमचे भरत आहेत मृदंगाचार्य, आमचे नामदेव आहेत मृदंगाचार्य, आमचे गोविंद गुरुजी आहेत, गोड गोड आवाजावर प्रभुत्व आहे. आमचे जुने वार पंढरी बाबा आहेत, जुनं व्यक्तिमत्व आमचं. उत्तरेश्वर महाराज वांगीकर आहेत, आदी करून बरीच सगळी मस्तक मात ज्यांनी पुन्हा चाल म्हणली. आता ते हनुमंतराव आहेत, आमचे महारुद्रबू, आदी करून सगळे. बाळू काका आहेत का? बसले, बसा म्हणजे त्यांनी बाळू काका असतील, आदी करून सगळे. मस्तक माझा पायावरी वार काळाने आतापर्यंत कुणालाही सोडलेलं नाही. मधु नाना पतिव्रतीची व्याधी 5 बायकांची, 5 महिला पतिव्रतेच्या यादीत येतात. काय काय नाव आहेत त्याचे? अहिल्या, द्रौपदी,
तारा, मंदोदरी, सीता ह्या 5 पतिव्रतेच्या यादीत आहेत. अजून 34 बायकांची यादी शक्यतो बऱ्याच लोकांना सापडलेली नाही. त्यांना नायिका म्हणतात. म्हणजे 5 पतिव्रतेपेक्षा 1 कोटीनं श्रेष्ठ, कोटीपटीनं श्रेष्ठ या 34 नायिका. यांना पतिव्रतेच्या यादीत का घातलं माहितीये का? भनगळलेल्या नालायक भडव्यांची थुत्र गपचिक बसावा म्हणून यांना पतिव्रतेच्या यादीत टाकलं. या 5 बायकांना येऊन या काळ बैसला शोसा. 2च पुरावे सांगणार नाना, माफी असा. संध्याकाळचं कीर्तन 8 वाजता. वेळ तुमचं कमी वेळ करणार नाही, माप भरून देतो, असं उधळून देत नाही, दाबू दाबू देतो. 8 5 पतिव्रता आहे. आता सीतेच्या बाबतीत जर विचारणा केली तर एका पुराणाला चारवाकाने आपल्या स्वतःची वाणी खर्च केली. चारवाक नावाचा एक मूर्ख व्यक्ती, चारवाकाच्या यादीतला मूर्ख होता, नालायक होता तो. त्यानं सांगितलं म्हणे, एवढा मोठा जगाचा मालक राम आणि त्याची बायको 6 महिने 26 दिवस अशोक वाटिकेत होती आणि कस काय घेतली हो? रिकाम्या लोकांचे थोत्र म्हणजे निर्माचा पुडा, रिकाम्या लोकांचे थोत्र म्हणजे साबणाचा कारखाना. हे भाकरी घरच्या खाणारं, धुणं दुसऱ्याचं धुणं. करती पातकाची धुनी, मोल न घेता साबणी, मोल न घेता साबणी, मोल न घेता साबणी. करती पातकाची धुनी, मोल न घेता साबणी, मोल न घेता साबणी, मोल न घेता साबणी. करती पातकाची धुनी, मोल न घेता साबणी. बिना पैशाचे दुसऱ्याचे कपडे धुते. त्याचा स्वरच गेला, त्याला संस्कृतच येत नाही. त्याचा स्वर गेला, तू कुठं भीमसिंग जोशीचा चुलतायस? असं काही ना काही इचकायचं नात असतो. तसंच चारवाकांना सांगितलं ती कोण? सीता. म्हणून दिव्याच्या स्वरूपामध्ये, अग्नीच्या स्वरूपामध्ये पतिव्रतेच्या व्याधीत बहाल केल्या. तारेच्या बाबतीत असाच नालायकपणा केला. येऊन या काळ सांगतोय. तारा ही वालीची पत्नी होती. तो तर उंचावलं एकाचं म्हणे, अहो त्या वालीला रामचंद्रांनी मारलं. हिरिकाम टेकडे अशी गोड बोलत आहेत, हळूच कोण. माहिती आहे का तुम्हाला? अहो म्हणे त्या वालीला रामाने मारलं आणि त्या वालीचा मुलगा म्हणे रामप्रभूच्या पक्षातला सेनापती झाला. असं कस काय? त्याच्या आईला कळायला पाहिजे होतं. हिच्या नवऱ्याला ज्या रामाने मारलं त्या रामाचा पक्ष प्रमुख पोराला करायला अक्कल होती का तिला? अरे बिनाअकलीच्या कांद्या. तिला माहित होतं आपल्या मालकानं एक अत्यंत घाणेरडी चूक केली. अशा चूक करणाऱ्याला मृत्यूदंड असतो, अशा चूक करणाऱ्याला मृत्यूदंड असतो. त्या घाणेरड्या थुत्राच्याला माहीत नव्हतं. तो तारेच्या बाबतीत उलट शिंतोडे उतरू लागला म्हणून पतिव्रतेच्या यादीत घेतली. कोण? द्रौपदी. महाराज जिचं नाना पाय पाहिल्याच्या नंतर 60,000 शिष्याचं एक म्हातारं आलं. ते मंदिरात पते खेळणार नव्हतं. ते गुटके खाणार, बिड्या वाढणार, तंबाखू खाऊन मंदिरात थुकणार नव्हतं. 60,000 शिष्यासह 5 अत्यंत रागीट लोकांपैकी एक म्हातारं होतं. शीघ्रकोपी होते पुराणात 5 अत्यंत रागीट. ते देवालाही भेट नव्हते. त्याच्यापैकी दुर्वास नावाचा व्यक्ती. आणि या दुर्वासासोबत 60,000 शिष्य. सहज द्रौपदीचं नख पाहिलं. गिरगावचा बाळू सांगतो म्हणून ऐकायचं नाही. जिचे होता दर्शन मिळे पोट भरी अन्न. जिचं दर्शन झाल्याबरोबर पोटभर जेवायला भेटतंय इतकी तिच्या पायात ताकद होती. तिच्या 5 पतींच्या बाबतीत शिंतोडे उडवावा, या भडव्यांची थुत्र बंद व्हावा म्हणून तिला पतिव्रतेच्या यादीत घेतलं. मंदोदरी एक राहिली ना आणि एक अहिल्या. या दोघी सांगतो आणि मग 34 पैकी एका नायिकेचा प्रसंग सांगतो आणि मग काशीनाथराव कसे गेले हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. मग सांगतो.
अहिल्या ही 222 सुंदर यादीतल्या स्त्रियांपैकी 1 नंबरची सुंदर. पुराणामध्ये 222 सांगितल्या. आणि पुराण नाना वारकरी संप्रदायानं गळ्यात बांधले. पहावे पुराणी विचारोनी. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय देहूतल्या मालकांचा पुरावा आहे. तुम्ही पुराण बघा रे राजांनो, बघा बघा. पुराणाला पहा. पुराणावर विश्वास आहे, ग्रंथावर विश्वास आहे, शास्त्रावर विश्वास आहे, वेदावर विश्वास आहे, ऋषीवर विश्वास आहे, मुनीवर विश्वास आहे, जपी तप्यावर विश्वास आहे. हा संप्रदाय वेद प्रणित, शास्त्र प्रणित, पुराण प्रणित, ऋषी मुनी शास्त्र प्रणित संप्रदाय. हा भांगाऱ्या भोंगाऱ्या प्रणित संप्रदाय नाही. विडाला विडाला अहिल्या ही 222 सुंदर स्त्रियांपैकी 1. पण एक हरामखोर मंत्री, नालायक, खालचा नाही, ज्याच्याकडे एकट्याकडे 222 पद होते. एकट्याकडे 222 पद. मंत्री एकट्याकडेच होते. कोणाच्या बापाला त्यानं पद नाही दिलं. 222 एकट्याकडे. आणि त्या मंत्र्याने 2 देवायला आपलंसं केलं मधून आणा. आणि त्याच्यातल्या एका देवाला सांगितलं कोंबडं होय. त्या मंत्र्याची पोरगी लय हुशार होती. ती पोरगी त्या देवाला म्हणली, आमच्या बापाचे स्क्रू ढिले झाले तर आमच्या बापाचं ऐकून तुम्ही कोंबडं होऊ नका. पण ते देव बी येडपटच होतं ना. मंत्र्याचं ऐकून ते कोंबडं झालं. आणि एका चांगल्या साधूच्या दारास रात्री 2 वाजता बोंबललं. 2 वाजता रात्री बोंबलल्यामुळं साधूला वाटलं उजळलं. आणि मग साधू आंघोळीला गेले. त्या साधूचं नाव, ज्याने न्यायशास्त्र केलं, मुनिश्री गौतम. एवढे मोठे अधिकारी. सामान्य म्हणता येईल गौतमाला. आपल्याकडं गौतमाची न्याय व्यवस्था फक्त अर्धी वापरल्या जाती. म्हणून आपण पंचायतीत आहेत. गौतमाने 10 न्याय केले. त्याच्यातला हस्तिकविटन्य न्याय आपल्या भारताच्या संविधानामध्ये अर्धा वापरला जातो. 9.5 न्याय वापरल्या जात नाहीत, फक्त अर्धाच न्याय. असू द्या मग 7वी शिक्षण. मी सुप्रीम कोर्टाचा वकील झालो असतो चपक्यात, पण इकडे आल्यामुळं ते सोडून दिलं. विठाला 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 अर्धाच न्याय वापरला जातो. जर हस्तिकविटन्य न्याय जर पूर्ण वापरला असता गुरुजी, तर या देशातल्या पवित्र स्त्रीवर अन्याय करणाऱ्या नालायकाला 3ऱ्या दिवशीचा सूर्य बघता येत नाही. आपाद भयनि छंद सुधा न्याय शास्त्र भय जायन्ते यति सर्वाना कविटन्याया यति हरे भव यति कुंजर भयो कामिनी भययति सकल सुधा चक्षु भयाय निजायन्ते भास्कर तेजो नैव स्थिताया भास्कर तेजो नैव स्थिताया भास्कर तेजो नैव स्थिताया दैवम गांजा कसम लिखित. हे मूर्खाचं वाक्य नाही. 3ऱ्या दिवशीचा सूर्य पाहता येत नाही, पण आपल्याकडे न्याय चाळणीत येतो. गळून गळून पाणी येईल तर जज मरून गेले 1-2 तरी टेबलावच केस नाही. हस्तिकविटन्य न्याय पदुदेवा ज्यानं केला हो, त्याच्या बायकोर 222 पद असणाऱ्या मूर्खांनी अन्याय केला. अन्याय 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 केला. आणि म्हणून ती पाषाण होऊन पडली. पण त्रेतायुगातल्या पंढरपुरातल्या मालकांनी तिच्यावर कृपा केली आणि कृपेने पुनश्च मोरडेला संसार जाग्यावर आणला. म्हणून लोकांनी वाईट बोलू नये म्हणून पतिव्रतेच्या यादीत घेतली. मंदोदरीच्या बाबतीत नाना तसं नाही. कशी मंदोदरी? मंदोदरीला नाव ठेवायला जागाच नाही कोणाकडं. पण विश्वाच्या पाठीवर अशी एकच बाई जन्माला आली की जिच्या मालकाच्या प्रेताला अग्नी लागल्यावर तिने अग्नीची प्रार्थना केली आणि सांगितलं, अग्नी नारायणा एक काम करा, माझ्या मालकाच्या अगोदर मला जाळा, मालकाच्या अगोदर मला जाळा, नंतर माझ्या मालकाला जाळा. तर अग्नीनं सांगितलं, आई साहेब प्रेताच्या कपड्याला अग्नी लागला की कपडा जळत असतो, मग शरीर जळत असतं. आणि तुमच्या बाबतीत वेगळं आहे. सतीन देखे आग्न, सती अग्नी पाहू शकत नाही, सतीचं शरीर जळतंय
आणि मग सतीच्या अंगावरचे कपडे जळतेत. कारण सतीचं शरीर पाहाची ताकद कोणात नाही, पतिव्रतेच्या पलीकडची ताकद सतीत असती, फार मोठी ताकद सतीत असती. सती असो. आणि मग हे शक्य होणार नाही, माझं मी काम करीन. ती म्हणली ठीक आहे अग्नी नारायणा, तुम्ही तुमचं काम करा. मग त्यावेळेला अग्नी रावणाला जाळत असताना विश्वात अशी एकच बाई जन्माला आली, पृथ्वीवर जितके देश आहेत त्या देशात ती फक्त मंदोदरी. मालकाचा अंत्यविधी करत असताना वक्षस्थळातून दुधाच्या धारा आल्या आणि रावणाच्या अंगाला लागलेला अग्नी दुधाच्या धाराने विझत होता. आधी स्वतःचं शरीर दग्ध केलं आणि मग रावणाला जाळलं. म्हणून नाना पतिव्रतेच्या यादीत आली बाई ह्या 5 पतिव्रता. चला नायिकाची व्याख्या ऐका. 34 नायिकापैकी एक नायिका होती, तिचं नाव होतं चंद्रसेना. तांदळे साहेब चंद्रसेना होत, फार हुशार बाई. करा थोडासा आवाज कडक, चांगली आहे साऊंड सिस्टीम. चंद्रसेना नाव होतं, चंद्रसेना. अमृत किती लोकायला भेटलं माझ्या वाचण्यात, बऱ्याचपैकी लोक आले. गरुडाला अमृत मिळालं तर गोविंद बुवा मिळालं तर गरुडाला धरता नाही आलं, टिकिता नाही आलं, टिकिता नाही आलं. तुम्हाला एक सांगू का, बऱ्याच लोकायला संपत्ती भेटती पण त्याला सांभाळता येत नाही. आशीर्वाद नसतो ना, आशीर्वाद नसला की चट जाती उडून वाऱ्यासारखीच. हो, पन्हाळा वाटा आली, मोरी वाट निघून गेली. लक्ष्मी म्हणजे खसखशीचं पोत आहे. आमच्या इथलं एक दुकानदार शेलूच्या बाजाराला घेते, तुम्हाला मसाल्याचा पदार्थ अनारशाला लावते, तिकून इकून अनारशाला महाग असते म्हणते. तुम्हाला काय माहित, तुम्ही कुठं बाजारात गेले आहे का? ते आमचा विषय आहे, तुम्ही हसू नका हो बी म्हणू नका. आम्ही बेजार आहेत त्या खसखशीने. तुमचं मस्त चांगलंय, मागणं पुढं फुफुटा उड, बेजार आहे बेजार बाळ्या. पाकिट घरीन खाला बाहेर आहे, अवघड परिस्थिती. तुमचं मस्त आहे. विठाला विठाला शान होत जर आमच्या इथले. कोण्या गावात 4-2 असतेच तसे. आम्हाला सांगितलंय टाक पोत गाडीत, वजनातच. हे चरचर बोलणारे वाजलो हो, वाजलं वाजलं वाजलं. इथून पुढं बी जीप सांभाळा तर देव बरं करीत असतो. गोरगरीबायला जे हिशोबानं बोलतेत का त्याच्याकडंच देव चांगलं पाहणार आहे. आणि जे गरीबाला यटकळ वटकळवानी बोलत आहेत का, हां लक्षात घ्या, ते असे खडे असल्यावानीच याची ते पंढरपुरातलं. जरा हिशोबात राहा, जराशे पैसे आले अशी जीभ लांबू देऊ जा नका. विठाला विठाला आम्हाला न पोत टाकलं न सांगितलं मालक शनिवारचा दिवस आहे, बहुनी 4 आणे देऊन टाका. माणिक भाऊ म्हणलं ते हे पुढच्या बाजाराला देईन. आम्हालाच होतं ते. म्हणजे ते गावकरी बी ते पोत टाकणार बी आमच्या गावचं, आम्हाला आमच्याच गावचं होतं. भाव कितलं होतं माया. आता मी इतका रगील म्हणलं, ते किती रगील असेल विचार करा ना. त्यानं काय नाही त्या खसखशीच्या पोत्याला मधून आणा दाभण टोचलं, दाभण पोत शिवायचं, दाभण टोचलं, थैली टाकली बैलगाडीत. गिरगावला आली ती बैलगाडी. घरी आल्यावर गाड्याला म्हणलं ए भावश्या पोता उचलून दुकानात टाक. ते म्हणला काटाचे, रिकामा काटाचे. आणि याच्यात खसखस कुठे मध आता असन ना, रिकामा आहे. गिरगाव पासून शेलू लोक बॅटऱ्या लावू लावू पाहिलं, एक दाना नाही दिसला खसखशीचा वाटा. रस्त्यानं दिसली नाही, पोत्यात थांबली नाही. नाना तिचंच तर नाव लक्ष्मी. येती का व्हान जाती का व्हा, काय मेळ नाही. ज्याचं नशीब मोठं आहे का त्याच्याकडे येते, आणि ज्याचं नशीब हिवराच्या झाडाखाली झोपलं त्याच्या उशाची निघून जाती. फक्त नशीब पाहिजे. कुत्री विमानात बसायले हो. परवा दिवशी एक आमचे महाराज याला गेलते, त्यानं सप्ताह ठेवलाय म्हण तिकडं. तर ते तिथलं ते ठिकाण पाहायला विमानानं गेले. तर ते म्हणले वाळू महाराज विमानात बसलो राव. म्हणलं वा चांगली गोष्ट आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा फोन करून सांगितलं विमानात बसलो. म्हणलं येडपट आहेत का काय महाराज. परत दिवशी आमचा मित्र मलेशियात गेलता. येताना कुत्रं घेऊन आला 1,18,000. मग ते कुत्रं का पाय पाय थोडंच आलं, तिकीट काढून आणलं ते
मग कुत्रे विमानात बसायले, तू तर ज्ञानोबर आहे, तुकोबरायचा वार करीस ना, विमानात तयार करायला पाहिजे तो. विठाला 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 नशिबाचा झोला आहे तो. झोला नावाचं गाव नाही, नशिबाचा झोला आहे तो. त्याचं काय विषय असो. ही चंद्रसेना नावाची पवित्र स्त्री, अमृत गरुडाला प्राप्त आलं, झालं धरता नाही आलं, टिकिता नाही आलं. 2 बायकाच्या कुरबुरीत एका बाईला अमृत प्राप्त झालं. ती सरपंच माय होती कदरू, तिला आणून दिलं, पण कुठं टिकिता आलं तिला. नाना गेलं ते उडून. 2 लोकांची यादी पुढची ऐका. राक्षसाईला स्वतःच्या कर्तृत्वानं अमृत मिळालं. राक्षसाईला स्वतःच्या कर्तृत्वानं अमृत मिळालं, कारण वाटणीत त्याच्या बाजूला आलती. पण आकलीचे कांदे गुंग झाले, येडे रंगारंगाच पाणी पिले, अमृत नाही, टिकिता नाही आलं. चला, बुद्धीच्या बळावर पंढरपुरातल्या मालकानं बुद्धीच्या बळावर देवायला अमृत दिलं. आणि त्या बुद्धीचं बळ वापरत असताना पंढरपुरातल्या मालकाला खोटी बाई व्हावं लागलं. तिचं नाव मोहिनी. मोहिनी. मग या मोहिनीकडे देव पाहिले ना, अमृत प्याचं सोडूनच दिलं. एक देव तर इतक्या येड्यावानी करू लागलं, पंढरपुरातले मालक म्हणले मुकाट्यान बस नाही झिपऱ्या, मी वरून बाई आहे ना आतून भो आहे, आणि काय नादी लागला तू. आणि तितक्या नादी लागल्या वालखिल्ले जन्माला आले. वालखिल्ले इतकं विचित्र काम. 4 दाढ्या होत्या नाना त्याला, 4, 8 डोळे होते. इचकलन ते. खोटी बाई पाहिल्या आणि खरी बाई पाहिल्या. खोटीच होती ती मोहिनी, ती का खरी होती का? नाही टिकीत आलं अमृत. राक्षसाचे राजा बळी सात्विक आणि सदाचारी विचाराचा राजा हो, पुण्यवान राजा. अहो, ज्याचा दरुजा सांभाळायला पंढरपुरातला मालक 5000 वर्ष थांबला, वॉचमन होऊन दत्त चोपदारी करीत असे. हो, 5000 वर्ष दरुजा सांभाळला बळीचा, पण नाही अमृत टिकीत आलं. अमृत टिकवायची ताकद महाराष्ट्रात नव्हे, पृथ्वीवर जितके देश आहेत, या सर्व देशात एकाच देशात एक बाई जन्माला आली, भारतात. तिचं नाव चंद्रसेना, आणि तिनं अमृत आपलंसं केलं. येऊन या काळ बैसला शेवसा सांगतोय, अमृत आपलंसं केलं. अमृत ठेवलं कुठं? स्वतःच्या नजर कैदेत. वाढवा जरसा कडक करा. स्वतःच्या नजर कैदेत अमृत ठेवलं. एके दिवशी तुळशीच्या प्रांगणामध्ये बसली. रात्र शारदीय पौर्णिमेची होती. त्या पौर्णिमेच्या रात्री तिला प्रत्यक्ष चंद्र बोलत होता. तिच्या लक्षात आलं, चंद्र आपल्याकडे कशा करता आलाय. चंद्राला फक्त वर्षात एकदाच अमृत प्राप्त होतंय, आणि ते प्राप्त झालेलं अमृत आपल्याला वर्षात एकदाच देतो, ती कोजागृती पौर्णिमा. हो, आणि यांच्याकडचं अमृत बाकीचं चंद्राचं उरलेलं चांदण्यांना. चंद्रामृत तृप्ती पारणे चकोरान ब्रह्मराशी चारा सुगंधाचा. मला कविता होती ती, त्याच्या मागचे 2 श्लोक पुराणात फार गोड आले, पण बस झालं इतक्या समाधान माना, ते कुठं लक्षात राहणार आहेत. बघ, पुन्हा इतरी जास्त अमृत कुठून प्राप्त करावा म्हणून चंद्रसेनेच्या दारात चंद्र आहे. पण चंद्रसेनेनं सांगितलं, चंद्रा लक्षात आलं, जिथं गुळ असतो तिथं मुंग्या येत असतात. माझ्या लक्षात आलं, आतापर्यंत तुला मी दिसले नाही, माझ्याकडे आले, लक्षात ठेव. अमृत कपाळाच्या मालकासाठी आणलंय. अमृत कपाळाच्या मालकासाठी आणलंय. वितरक आयऱ्या गैऱ्यांना अमृत प्राप्त होणार नाही, निघून जा. यान फुसकी सोडीन सूर्याला लावून दिलं. लालावीत चालू आहे सध्या जास्त. भगवान सूर्यनारायणाने स्तुती केली, माता चंद्रसेने अमृत आहे तुझ्याकडं. हो, मला माहित आहे. तुमच्यात एका संध्याकाळच्या पतीनं तुला सांगितलं असेल, हा दिनपती आहे, हा निशापती. दिनपती म्हणजे सूर्य, निशापती म्हणजे चंद्र. माहित आहे तुम्हाला. पण लक्षात ठेव, चंद्र सूर्य
जोपर्यंत पृथ्वीवर तुमच्या दोघांचं अस्तित्व आहे, जोपर्यंत तुम्हा दोघांचं पृथ्वीवर अस्तित्व आहे, तोपर्यंत हिच्या कपाळावरच कुंकू पुसायची ताकद जगातल्या कुठल्याच शक्तीत नाही. सामान्य बाई असेल ना ती, सामान्य बाई असेल चंद्रसेना, तोपर्यंत माझं कुंकू पुसायची ताकद कोणातच नाही. मी त्या दिवशी इंजेगावच्या मारुतीपाशी याच्या पुढचा एक प्रसंग सांगितला होता. तिचे मालक तसे शक्यतो नालायक होते, पण बाई पतिव्रता होती. नाही, पतिव्रतेच्या पुढची 34 नायकी पैकी एक होती. पुन्हा नंतर इचकितान तो आताच म्हणला पतिव्रतेपेक्षा त्या श्रेष्ठ, पण ते सहज वळण पडून गेलं. पतिव्रता पतिव्रता वारकरी संप्रदायात बी फार मर्मज्ञ तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. मग ते जे स्वभाव पडला का ते बोलण्यात येत असतं. अधिकारी स्त्री ती फार नाविन्यपूर्ण, पण मालक इतके नालायक. तिच्या मालकाचं नाव होतं, एक 4 रावणापैकी एक रावण होता तो. बाकी त्याला अलीकडचं नाव काय होतं घरी गेल्यावर पा. फार वात्रट फार वात्रट फार वात्रट. पंढरपुरातल्या मालकासोबत युद्ध करत होता. नाकात दम आणला पंढरपुरातल्या मालकाच्या. आणि तुम्हाला खरं सांगू, खरंच बाई इतकी अधिकारी होती, इतकी अधिकारी होती की तिच्या मालकाला पंढरपुरातला मालक, काशीतला मालक मारू शकत नव्हते आणि त्याच्यात मारायची ताकद नव्हती. मी काशीतल्या मालकाच्या आणि पंढरपुरातल्या मालकाच्या नावानं 2 टायमाच्या भाकरी खातो. त्याच्या विरोधात बोलायला काय टप्पर आहे गिरगावच्या बाळूची, पण पुराण शास्त्र आणि वेद त्याच्यासाठी ग्वाही देते की ती इतकी अधिकारी होती. पण तिच्या मालकाला मारण्यासाठी या मंदिरातल्या मालकानं जरासा कुटाणा केला, म्हणजे मारुती रायनं, आणि भुंगे मारले मारले भुंगे. तिथं बऱ्याचपैकी कसे मारले काय मारले ते रामायणात पाहायचं नाही. अजून एक विशिष्ट प्रकारचं पुराण आहे, त्याच्यात बघा तुम्हाला भुंग्याचं प्रकरण त्याच्यात जास्त सापडेल. रामायणामध्ये त्रोटक प्रसंग दिलेला आहे, त्याच्यात तुम्ही वेगळं पहा, मग सापडेल तुम्हाला त्याच्यात. आणि मग ते खूप अट्टहास केल्याच्या नंतर तिच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं. तिला मुलं बाकीचे किती होते ते मी सांगणार नाही, पण एका मुलाचं नाव होतं धनसेन. वाक्य नीट लक्षात ठेवा. तिच्या मुलाचं नाव होतं धनसेन. तर रावणानं एके दिवशी गुप्तचर खात्यासोबत पत्र पाठिलतं की त्या रावणाला विचारलं की तुझ्या मुलाचं नाव तू धनसेन का ठेवलं. तर त्यानं गुप्तचराकडे पत्र रिटर्न पाठीमागं लिहून पाठिलं की माझ्या मुलाचं नाव मी ठेवलं नाही, माझ्या पत्नीनं त्याचं नाव धनसेन ठेवलंय. रावणाच्या लक्षात आलं आपण बाईला कशाला बोलावं. मग मंदोदरीनं स्वतः विमानात बसल्या, कारण 14 विमानं होती रावणाकडं, घरचीच विमानं होती घरचीच. त्या विमानाला पेट्रोल नाही, डिझेल नाही, ड्रायव्हर नाही, त्याला वातावरणाचा संबंध नाही, काय त्याचे पंखे तुटत नाहीत, टायर तुटत नाहीत. ते अशी विमानं होती 14. त्याच्यापैकी कामगो हो ब्रह्मदत्ता, ब्रह्मदत्ता हा, प्रभदत्ता हा, असे 2 विमानं त्याच्यातले ते होते. एका विमानात बसली आणि स्वतः चंद्रसेनेकडे आली. चंद्रसेनेला सांगितलं, बाई माझ्या मालकाची एक शंका आहे, तुमच्या मुलाचं नाव धनसेन का. माझ्या मुलानं 222 पद असलेल्या मंत्र्याला हत्ती सगट बांधून 17 बाऱ्या आणलं, म्हणून सत्रजित किंवा इंद्रजित माझ्या मुलाचं नाव ठेवलं. हे सार्थ आहे, त्यानं ते काम केलं ना. पण तुमच्या मुलाचं नाव धनसेन का. आम्ही तर श्रीमंत आहेत, आमच्या इतके तुम्ही श्रीमंत नाहीत, तरी पण तू तुझ्या मुलाचं नाव धनसेन का ठेवलं. तिनं सांगितलं, मंदोदरी तुम्ही सगळे वाजल्यावर लंका आम्हालाच, तुमचं सगळ्याचं वाजल्यावर लंका आम्हालाच आहे. तर त्यावेळेसपासून मंदोदरीला गुचक्या लागत होत्या धसकीच्या. एक दिवशी लंका जातीबाई जातीबाई. रावण कधी कधी झोपीतून बरळत होता चंद्रसेनेचं वाक्य ऐकल्यावर. याच्यासाठी वैकुंठवासी माधव महाराज मगर सूरज खेडकर फार गोड बोलायचे त्याच्यावर. का धसकी होती. मग मंदोदरीला उचक्या लागत होत्या धसकीच्या. रावणाची कधी कधी झोप मोडत होती, बरळत होता. सामान्य असेल चंद्रसेना ती, काय टोक असेल त्या चंद्रसेनेचं. महाराज तिचा एक मुद्दा सांगतो, तिचा पलंग पंढरपुरातल्या मालकानं 7व्या अवतारात ज्या अंगठ्यानं मोडला का, त्याच अंगठ्याला 8व्या अवतारात बाण लागून पंढरपुरातल्या मालकाची त्या दिवशी भाकरी बंद झाली. भिल्ले विंधिले शारंग. शाप कोणी दिलाय.
चंद्रसेनेनं, जिच्या शापामुळं पंढरपुरातल्या मालकाला इहलोकातली यात्रा सोडावी लागती, इतकी इतकी शक्तिशाली बाई. 19 संन्याशापैकी 1 नंबरचा संन्याशी मारुतीराय आहे. बाकीचे कोण कोण किती आहेत घरी गेल्यावर पहा, मोबाईल मोठाले आहेत तुम्हाला, पण 1 नंबरचे संन्याशी मारुतीराय आहे. ज्या संन्याशाला वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्त्व आहे. माझ्या आळंदीतले मालक प्रत्यक्ष शंकर म्हणले, ते मूर्तिमंत शंकर म्हणले, आणि पैठणमधले मालक म्हणले 1 नंबरचे वारकरी. तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे, असं पैठणच्या मालकानं नमूद करावा. आणि देहूतले मालक तर सरळ सरळ सासऱ्यानं सासूनं कमवलेली संपत्ती तुपात बुडून सुना खात्यात, पण सासऱ्याला जी म्हणत नाहीत. हो, इतकी प्रवृत्ती बिघडली. तर मला सांगा, एवढे मोठे तुकोबर आहे, मारुतीरायाला जिकार घालतात, शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता. मारुतीरायाला शरण जातात आणि वाट विचारतात भक्तीची. काय भक्तीच्या त्या? काय भक्तीच्या त्या वाटा, आवाज काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा. बजता बाब्या सुभटा, बजता बाब्या सुभटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा. तुकोबारायनी मारुतीरायाला भक्तीची वाट विचारा. किती मारुतीराय मोठे असतील कल्पना करा. एका मोठ्या माणसाच्या दाढीन मिशा जाळल्या, त्याची 1 चौकट इकल्यावर 15-12 आमदार होता येते. 1 चौकट, 1 घराची चौकट. माय काय गोळ्या संपल्या नाही, दुखत आहे हाडाचा आणि डोक्याचा काही संबंध नाही, याच्या काही गोळ्या नाहीत. हे अपघातामुळे आहे. आता ते मागचं काही असल, मी काय कोणाला गुडघे हाणले नाही, पाय हाणले नाही, पण असं मागचं काही जरसं गडतुडं शिल्लक पापाचं, म्हणून इथला तो बॉईल जन ते क्रॅक झाला. जाऊ द्या, हो द्या, ते करू नीट, गोळ्या खाऊ तुमच्यात पैशाच्या खाच्यान मला कुठं आऊत हाणायचं. काय त्याला ताने पन्हाळा वाटा आलं आणि मोरी वाट गेलं, त्याची काय काळजी नाही करायची, चलत राहतंय ते. तर 1 चौकट टिकल्यावर 35-12 आमदार होत आहे. ते 22.5 क्विंटल सोन्याचे पैसे सांगता येते. वकील साहेब घरी गेल्यावर लिहा तुम्ही, आहे का नाही. इथं बसलेले मोठा लोक आहेत ते सगळे, यायला हिसाब येतील. मग शिक्षण 7वी, आपल्याला काय त्याचा हिसाब जुळायला. एका चौकटीचं सोनं 22.5 क्विंटल गुणिले 7 कोटी. चंद्र सूर्य तोपर्यंत कोणाच्या बापाला त्याच्या मतदारसंघात तो कोणाला आमदार होत देत नव्हता. एवढा मोठा. बायका 80,000, मतदान कोणाला टाकत्यान? सासरे किती? 80,000. सासा सांगता येतील का पदू द्या? मग नाही, ज्याच्या जावायनं 80,000 केल्या, सासऱ्याला 200-200 तरी नाना. किती सासा असत्याल? रावणाला 1,00,000 पोरं, बापानं केल्या 80,000, पोराला 11 तरी, नातवायला 7 तरी, आणि कशाला कोणाच्या पाय पडन मला मतदान हाणं म्हणून. एवढ्या श्रीमंताच्या दुपारी दाढी मिशा जाळल्या. हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी. काय ताकद असेल. पण मधुनाना त्या बाईनं शेपूट तोडून घेतली मारुतीरायाची. धरली शेपूट आणि सांगितलं, हनुमंता पुच्छाग्रो अग्रभागेषु, पुच्छाग्रभागेषु. पिच्छ म्हणजे पंख, पुच्छ म्हणजे शेपटी, आणि अग्रभाग म्हणजे पुढच्या टोकाला पंख अडकलेला आहे, आणि ते पंख भ्रमराचे. तुला मी सांगितलं होतं भुंगे आडव म्हणजे आमरत जाणं बंद होईल,
आणि अमृत जाणं बंद झालं की माझे मालक काही वेळापुरते अस्थिर राहतील, तितक्या वेळात प्रभू रामचंद्र मुक्त होतील, ते माझ्या घरी येतील, माझा पाहुणचार घेतील, अयोध्येला निघून जातील, पुन्हा मी अमृत रक्तावर टाकील आणि माझ्या मालकाला चेतन करीन. पण तू असं न करता तू भुंगे मारलेस ना. तर मारुतीराय म्हणले नाही, माळकऱ्यांनी खोटं बोलू नये, माळकऱ्यांनी खोटं बोलू नये. मारुतीराय किती टोकाचे माळकरी होते, तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. आणि तू खोटं बोलतो सरळ सरळ हनुमंता. अरे पिच्छ पुच्छाग्र भागेशु, पिच्छ म्हणजे पंख, पुच्छ म्हणजे शेपटी आणि अग्रभाग, त्या शेपटीच्या गोंड्यामध्ये पंख सापडलं ना हनुमंता. हे तू मारल्याशिवाय सापडलं का. मान खाली घातली आणि मग शेपटी हातात धरली आणि झटका हाणला. हिनं लय शहाणपणा केला रे, ही राहणार नाही. रामेश्वरला शेपटी नाही, रामेश्वरला मारुतीरायला शेपटी नाही, शेपटी नाही. काय मोठी ताकद असेल बाईची, काय मोठी व्याप्ती असेल. त्या बाईनंच सांगितलं होतं, आगा कुबेरा अलका भय आदिष्टितम ममम धनसेनाम वरुताहा. कुबेराची अलका नावाची नगरी, तिथंही माझ्या धनसेनाचं राज्य राहील, म्हणून पोराचं नाव धनसेन. रावण गेल्याच्या नंतर त्या लंकेत माझ्या मुलाचं राज्य राहील, म्हणून धनसेन, म्हणून धनसेन. आणि अजून 9 नगऱ्यावर तिचा डोळा होता आणि त्या ती पूर्ण प्राप्त करूच शकत होती. पण नवरा नालायक असल्यामुळं सगळ्या भानगडी झाल्या आणि सगळं विचकून गेलं. त्यावेळेला धनसेन वरी गेल्याच्या नंतर यमापाशी रडत होता. माझी आई सगळं प्राप्त करून द्यायची ताकद होती. माझ्या बाबांचं आयुष्य चंद्र सूर्य तोपर्यंत जाण्याचं नव्हतं, एवढी मोठी शक्ती होती. मारुतीरायानं लोळण फक्त 3च जाग्यावर घातली, 3च जाग्यावर. अधिकारी संतांपाशी 1, प्रभू रामचंद्रापाशी 1 आणि चंद्रसेनेच्या दारात 1 लोळण घातली. तिच्या दारात अशी लोळण घातली. तर बाहेर आल्याच्या नंतर अंगाला जी माती लागली होती का, तिची माती अशी मारुतीरायाच्या अंगाची माती प्रभू रामचंद्र कपाळाला लावित होते, कपाळाला. कारण पतिव्रतेची फार मोठी शक्ती असते. तिच्या दारातल्या पदस्पर्शाने पुनीत झालेली माती मारुतीरायाने अंगाला लावून घ्यावा. पंढरपुरातले मालक 7व्या अवतारातले प्रभू रामचंद्र यांनी कपाळाला लावा. बाई किती अधिकारी असन, पण त्या कुळाचा निर्वंश झाला, निर्वंश. एकही शिल्लक राहिलं नाही. इतक्या टोकाला गेलेलं कुळ एकही शिल्लक राहिलेलं नाही. एकदा तिच्या सासऱ्याचे पित्र होते, हे लय कौरक बिचलन, मी पूर्ण इराम घेतो पटकन. तिच्या सासऱ्याचे पित्र होते, चंद्रसेनेच्या सासऱ्याचं पक्ष होतं मधुनाना. आणि सामुग्री आणायला वेळ झाला, करावं काय, सूर्य थांबत नव्हता. आणि तर्पण हा विधी सूर्याच्या किरणात करत असते. जोलकर नाना सूर्याच्या किरणात करत असते तर्पणिधी. आणि तर्पणिधी करण्यासाठी दक्षिणेकडे तोंड करावं लागतंय. याला व्रतो भयजनो यत् सर्वाति पिंडयो भाषा मगध पुरयो पुरशास्त्रा सन्मतो अधिष्ठितं लोकत्रयं देशायां भारतेषु महाराष्ट्रेषु विंधु तटा सर्वस्थितायं ग्रामे झोला संस्थितं स्तताय सर्वं काशीनाथ शर्मन्ये अद्य स्थितो यमाग्रो दक्षिणाधिपतयं पयवास अभयस्थितं सव्यापसव्यं यज्ञोपवितः रक्तचन्दनम् अरक्तपुष्पाधियो अंगुष्ठादि स्नानभवं जवादि अक्षदा तिलादि अक्षदा यद्ग्रहेतु सर्वस्थितं यतो पीडः तंदुला भयस्थितो होति यत्पिण्डः ति सर्व होति भजवतो यत्मुद्योर्मुद्यर भयजतो सर्वहां दक्षिणाधिपते सर्वः वैष्णवजनहितायञ्च सर्वसनिमिद्यायां विष्टमित्रकलत्रं सर्वस्थितायां तत्रो पुनितो यत्तर्पणो शास्त्र स्थितो बाळू महाराज शर्मण्यन करिष्यते. असं दक्षिणेकडे तोंड करून हे 27 वर्षापूर्वी म्हणत होतो मी. हे मेमरी कार्डात आता डाटा आहे, ते डिलीट होत नाही ना, म्हणून तर तुमच्यावानी मोबाईल घेत नाही मी. त्याचे बटन माणिक भाऊ दाबल्यावर ते डिलीट होतंय म्हण. आणि असे काही बटन दाबल्यावर जे जाऊन ते बी लोकांना जातंय म्हण.
हा त्याच्यामुळं याच्यातलं कोणाचं याच्यात येत नाही आणि याच्यातलं कोणाकडे जात नाही. आपला हे बरं आहे मस्त, त्याच्यामुळे हेच वापरीत असतो. हे मेमरी कार्ड सुपर दिलं. 27 वर्षापूर्वी तर्पण विधी केलता एका व्यक्तीचा. आम्ही 6 दिवस गंगेवर होतो. दिलता त्यानं 9 रुपये रोज आम्हाला, तिकीट फिटून 9 रुपये रोज पडला होता. तेव्हा कोणालाच नव्हतं तर आपल्यालाच काय. विठ्ठला विठ्ठला तर्पण विधी करण्यासाठी सूर्याचे किरण लागत असतात. तर्पण विधीसाठी सूर्य थांबवला डोंगर शेळकीच्या धोंडू तात्यांनी. आहे तिकडं, इकडे एक धोंडू तात्या म्हणून संत होऊन गेले इकडं अहमदपूरकडं असं. हा इकडं. आणि योग सूर्य अस्तमानाला चाललाय. नवऱ्यानं सांगितलं चंद्रसेने तर्पणाला ब्राह्मण आलेत. मी शर्ट काढून बसलो, मोळाच्या अंगठ्या घातल्यात, सामुग्री अडचणी, दंशनाला सामुग्री आणायला पाठवलंय आणि सूर्य थांबत नाही, कळानं उतरायला लागलाय. बाहेर आल्या तर्पणाचा कुंड पेटलेला होता आणि ते तर्पणाचा कुंड पेटला. त्याच्यातली एक काडी घेतली, समिधा म्हणते त्याला, पेटलेली, आणि पेटलेल्या समिधेचा विस्तू सूर्याला दाखिला. हे दिसतंय का म्हणे तुला, लक्षात ठेव. आणि समिधाची पेटलेली काडी दाखिली आणि यज्ञात टाकून दिली. काय सूर्याची ताकद आहे जाची. त्याला माहीत होतं उद्या सकाळी आपल्याला जाळून टाकी ती. इतकी शक्तीबाई तिच्यात नाव चंद्रसेना. अजून 3 मुद्दे आहेत पण सगळ्या गोळ्या एकखट्या साथ दिल्या की रिॲक्शन येत असते. त्याच्यामुळं शहाण्या डॉक्टरनं चिठ्ठी लिहिलं पाहिजे, अजून 3 दिवसाला या. लगेच कशा पुढच्या 3 गोळ्या द्यायच्या आहे का नाही. मग ह्या 2-4 मुद्द्यातून तुम्हाला लक्षात आलं असेल चंद्रसेना किती मोठी आहे. पण कुळातलं नाना एकही शिल्लक राहिलं नाही. घरातल्या सगळ्याच्या लोशाला येऊन काळ बसला. मग एवढ्या मोठ्या घरची लोक जातात. आदरणीय वैकुंठवासी काशीनाथराव गेले. पाळोदे कुटुंबियाला निमूटपणे मान्य करावं लागन. किती मोठी चंद्रसेना. एकाचाही उशाचा काळ उठला नाही म्हणून पहिल्या कडव्या येवने या काळ बैसला शेऊसा, 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 येवने या काळ बैसला शेऊसा. झाकी तोशी कैसे डोळे आता, झाकी तोशी कैसे डोळे आता, झाकी तोशी कैसे डोळे आता, डोळे आता, डोळे आता. वदे तुसादर, वदे वरायण, वदेच आदर. डोळे नाही वेला काळ. एवढी मोठी ताकद काळाची. ब्रह्मचार्यांच्या यादीमध्ये नाना भीष्माचार्यांचा पहिला क्रमांक आणि संन्याशाच्या यादीत मारुतीरायांचा पहिला क्रमांक. तर भीष्माचार्य एवढे मोठे अधिकार संपन्न होते. 113 बाण भीष्माचार्याच्या अंगात घुसले. 1-2-4 मिनिटात सांगतो आणि पुढं सरकतो. खाली पडल्याच्या नंतर प्रथमता दर्शन घेण्यासाठी पंढरपुरातले मालक द्वारकाधीश कृष्ण परमात्मा प्रणाम करतात. अर्जुन प्रणाम करतात. मान खाली लोकाळलेली होती. अर्जुनानं बाणाची अशी तिवई लावली, त्याच्यावर डोकं ठेवलं. ते 2-4 मूर्ख तके घेऊन आले. ते असे त्या मूर्खाचे तके ते घेतं का पाठी डोक्याला.
जयद्रथ्या, दुःशासन्या, दुर्योधन्या, शकुन्या, हे नालायक तक्के घेऊन आले ते नालायक. ते म्हातार कशाचं घेत यायचे तक्के? हा, काचासारखं स्फटिकासारखं निर्मळ जीवन म्हाताऱ्याचं. त्या काय घेऊ शकतं ते तक्के? बाणाची तिवई, पाणी प्याचे. हो, झारीत पाणी आणलं, सोन्याच्या झारीत. इदूर काकाच्या हातात झारी रिकामी. सोनं हे कोण्या माणसानं हात लावला तर बाटत नसतंय. हीच तू कोणाच्या घरचा घ्या, बाटत नसतो. हो, सोनं घाणीत पडू द्या, धुतलं की स्वच्छ. सोनं बाटत नसतं नाना. अजून 5-4 गोष्टी आहेत, जाऊ द्या. आपल्याकडं खापराच्या घागरीला पहिला हात लावला की पळाट्या काड्या कुड्या जमा करीत, तिला पेटून देईत आणि त्याच्यावर घागर टाकीत. ती तापली की गुठे दादा ती घागर निर्मळ. असं होतं ते शास्त्र होतं त्याच्यासाठी. सोन्याला अपवित्रपणा नाही, विष्त्याला अपवित्रपणा नाही. इस्तू ज्या स्थानावर गेला तिथलं स्थान प्राप्त करत असतो. चुलीतला इस्तू 3 गवऱ्या टेकल्या आणि त्याच्यावर गाडगं टेकलं की त्या विष्त्याला भडाग्नी नावाचं रूप येतंय. भडाग्नी म्हणजे माणूस मेल्यावर दारात पेटीत त्याला भडाग्नी म्हणतात. हेच इस्तू यज्ञामध्ये द्रवीच्या स्थित सिंचन क्रियेनं केला की मग त्याला यज्ञाग्नी म्हणतात. यज्ञाग्नी म्हणतात, यज्ञाग्नी. आपण सगळेजण चुलीत इस्तू पेटून स्वयंपाक करतो, त्याला वैशान्यर नावाचा अग्नी म्हणतात. आणि हा अन्न खाल्ल्याच्या नंतर मधलं तुम्ही हिवाळ्यात बघा, माणसं बोलताना तोंडातून वाफा निघत्यात, जसं कारखान्याचं बॉयलर पेटलंय, वाफा निघतात का नाही हिवाळ्यात बोलताना नाना? तर मग मधात एक अग्नी, भडाग्नी. हे तिथं स्थान प्राप्त झालं की तो भडाग्नी. आणि अजून एक भडाग्नी माग नाही का एका गावात कुठं का नाही यष्ट्यात मधात गेल्या, कुठं तुर्की का काय, महाडच्या पुढं नाही 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 नाही, ते दुसऱ्या राज्यातलं नाना. दुसऱ्या राज्यात झाला ना भूकंप. हा, तिथं माळकरी नव्हते का नाही का कोणीच? तुर्कीला झाले. हा, तुर्की असू की कुर्की असू, पण झाला ना तिकडं बंध्या यष्ट्यात गेले म्हणून. तिथं माळकरी नव्हते. ही धरणी का फाकत असते माहिती का? तिथं एक मोठा अग्नी असतो. तो अग्नी त्याला शास्त्रा इकडे विज्ञानाच्या भाषेत लाव्हारस म्हणतात. आपल्या शास्त्राच्या भाषेत काय म्हणतात घरी गेल्यावर हीच का ना. म्हणजे ते 14 अग्निपिकी ते तुम्हाला एक लक्षात येईल. आणि समुद्रातलं पाणी जाळतो त्याला वडवानळ नावाचा अग्नी म्हणतात. वडवानळ समुद्राला जाळीत असतो. म्हणजे जे स्थान प्राप्त झालं त्या स्थानाचं महत्त्व अधिष्ठित नामानं रेखितो, त्याचं नाव अग्नी असतो. म्हणून त्याला अपवित्र म्हणता येत नाही. एका सोन्याचे अलंकार किती करता येतात, किती मंडितो अलंकारो भ यत हेमर कांतिरस्ततेवचा यद्भूषितो पुनितो यज्जायते स्पर्शा परशम नैवम राजाश्रय मंडितम धातू. हा राजधातू आहे सोनं, याच्याकरता तो अपवित्र स्थितीच्या यादीत येत नाही, म्हणून ते सोनं. तसे भीष्माचार्य हे एक निष्ठावंत ब्रह्मचारी. काय व्याप्ती त्या महात्म्यात. आणि त्या सोन्याची रिकामी झारी विदुर काकाच्या हाताला लाभली. राजकारणातला 2 नंबरचा डॉन विदुर, 2 नंबरचा तांदळे साहेब. तसा विदुर काका राजकारणातला 1 नंबरचा डॉन होते. पण ते पंढरपुरातल्या मालकाला 1 नंबर द्यावा लागला ना. मोठा माणूस कसा का असं त्याला मोठंच म्हणावं लागतं. नियम आहे ना. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगे. या बा पैशाच्या विरोधात गप्पा करताय त्यात मधू नाना, झोलकर नाना, पण पैशाशिवाय जगातलं काहीच चलत नाही हो. पैशावाला माणूस मेला आणि पैशावाल्याच्या मालकाला पैशावाले गेले. पैशावाला माणूस जर मेला आणि पैशावाल्याच्या मातीला जर पैशावाले गेले तर मधू नाना मसन वाट्यात पण ते खाली बसत नाहीत. तुम्ही मोबाईलवर मोठ्याच्या मात्या पाहा ना, काही बसत नाही, ते बसत नाहीत. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. तो कसा असू याला किंमत द्यावाच लागते. पंढरपुरातल्याची मालकीन ज्याच्या कृपा करते का त्याला म्हणावंच लागतं वा 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 वा. त्याच्या विरोधात जायचं नाही, अद्याप नाही. येडेपणा असतो, बळेविन शक्ती बोलू नये. काय चालतं हे मालकांचे पुरावे आहेत ना. बोकड्याला शिंग किती मोठे वाड्या वाघाल मारीन आहे का नाही. ती बोकड्याची माय होती कंटुली, शेळीचं नाव कंटुली, तिच्या बहिणीचं नाव टिकी, तिच्या चुलत बहिणीचं नाव गलुली. म्हणजे गळ्याला स्तन होते म्हणून गलुली नाव ठेवलं. या 3 जणी म्हणल्या बाई आपल्या बब्याला काय शिंग आहेत ग, शिवालाच मारी तू.
चित्रातला सिंह पाहिल्या बाब्याच्या लेंड्या पडणं बंद झाल्या. लेंड्या पडल्याच नाही. असा तसा असाच बाब्याचं काम. शिव 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 असतोय त्या उगे बोकड्या बोकड्या असतो. काय महाराज ते सोनं ते वैभव. जोवरी तोवरी वा वा जम्बू खरी गर्जना. क्या बात आहे बात वा. मग ती सोन्याची झारी तिला हात लागला राजकारणातल्या 1 नंबरच्या डॉनला विदुर काकाचा. आणि विदुर काकाने त्याच्यात पाणी घेतलं आणि पाणी नेऊन देता देता शहाणपणा केला शकुन्यानं. म्हणला मी देतो. शकुनीचा हात लागला की म्हातारं म्हणलं आपल्याला नाही पाणी प्यायचं. हा तुमच्यासारख्यानं कोणाचं पाणी नाही पिलं पाहिजे. आमचं जमत भारक्यायला काय बी धक्कत काय चलत राहतं. ज्याला काळे बेंद्रे कपडे आहेत का त्याला तेलाचा हात पुसा रंगाचा हात पुसा काही पुसा. तुमचं ओरिजिनल ढवळ आहे. तुम्हाला कोणाची शेपूट जमत नाही. विठाला ते म्हातारा म्हणला मी पाणी पित नाही. ताण लागली रे कन्हैया. अर्जुनाला बोलिलं बाण मारला अग्नी भोगावती 2 आहेत. एक पाताळात भोगावती आहे आणि एक स्वर्गात भोगावती. त्या भोगावतीचं पाणी आणलं. एका उचकानाच्या मला विचारलं अर्जुनाच्या हातचं पाणी कसं काय पेलं. पांडव भजन करणारे होते. पाहते पांडव अखंड वनवासी परित्या देवाशी आळविती किंवा आठविती. पांडव भजन करत होते. आणि महाभारतातला एक दुसरा पुरावा मधून आणा. पांडव भजन किती करीत होते हा भाग तर संत वाङ्मयानं आपल्याला पुरावा दिला. पण पुराण सांगतंय अर्जुन झोपी गेल्याच्या नंतर नामने भययनि निष्ठा सुदेश काल छंद भय जायन्ते रोम रोम भय नामने दोन रोम रोम भय नामने दो कृष्ण द्वयम यनिपाय सिधा कृष्ण द्वयम यनिपाय सिधा कृष्ण द्वयम यनिपाय सिधा. ज्याच्या अंगावरचे रोम कृष्ण कृष्ण म्हणत होते इतका अर्जुन श्रेष्ठ. ज्याच्या अंगावरचे रोम कृष्ण कृष्ण म्हणत होते. सामान्य वारकरी असेल तो आपलं तोंड वेळ भेटल्यावर भजन म्हणतंय. पण अंगावरचे रोम कृष्ण कृष्ण म्हणत होते. काय वृत्ती असेल नामाची. आणि त्यांनी बाण मारल्यावर पाणी काढ्यावर म्हाताऱ्यानं पाणी पेलं तृप्तीचा ढेकर दिला. आणि मग दारातल्या एक जणाला विचारलं ए दक्षिणेचा राजा आहेस का रे. अरे तुरुच हो म्हणे दक्षिणेचा राजा. इकडे उत्तरायण सांगता येतं का तुला. ते म्हणलं पंचांग संघ आणलं नाही हो. देवा पंचांगाशिव कसं उत्तरायण सांगता येईल. नाही तुमच्या संघ आहे हो. त्याच्या नव्हतं ना त्याच्या नव्हतं ना ते पंचांग सोबत. म्हणले पंचांग सोबत आणलं नाही. ए कोणाला सांगता येईल. एका नुसत्या पापण्यावरी केल्या. त्याचं नाव होतं विदुर काका. मी सांगतो गुरुजी कधी लागायचं रे उत्तरायण. टळ 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 डोळ्यातून पाणी आलं आणि सांगितलं पितामह 22.5 दिवसाला उत्तरायण लागायचे. देखोनी दक्षिणायन अति घोर भीष्मे ऐकताची उत्तर काळासी सारोनिया दूर स्वशरीर रक्षिले स्वशरीर रक्षिले काळासी सारोनिया दूर. हे मला सांगितलं 22.5 तिथं उभं राह उत्तरेश्वर उभं केलं. थांब तिथं यमड्या. मधले लोक जरा जोरा आपोआपलं वजन दाखवते. गरीबाचं लग्न होतं आणि त्या लग्नात नेमकं ब्राह्मणानं माईक घेतलं लाईन गेली. मग सगळ्या पक्षाचे पुढारी बसलेले होते. अंगाव घेऊ नका मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. मी काय तुमच्यासाठी शर्ट शिवलेलं नाही होय ना. वक्तव्य म्हणजे काय रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. सगळ्या पक्षाचे एका पक्षाने फोन इंजिनियर साहेब कुठे ट्रान्सफॉर्मर जळाला. दुसऱ्या पक्षाचे इंजिनियर साहेब ट्रान्सफॉर्मर 10 मिनिटात नीट होईल पण फुटले ते लग्स खराब येतं. तिसऱ्या पुढाऱ्यानं आमकं. चौथ्या पुढे इंजिनियर साहेब जी 2 मिनिटात लाईन.
टाकली लाईन. पहिल्या नंबरच्या पुढाऱ्यानं जाऊन इंजिनियर लाल होस्तर हाणला. ते म्हणला साहेब लाईन टाकली ना. म्हणला लाईन टाकल्यामुळे तुला हाणलंय. मला म्हणतो ट्रान्सफॉर्मर जळाला आणि विरोधकानं फोन केल्यावर 2 मिनिटात टाकी तू याच्याकरता तुला हाणतोच म्हणले. अशा भानगडी येत ना त्या यमाचं दोहिकून गरहण झालं ना ते. भीष्माचार्याला सांगितलं 22.5 दिवसाला तुम्हाला नेणार आहे आणि पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं तुम्ही जर म्हणले तर नेत नाही. इतकं सोपं आहे मथार वाचू देईन का ते यमाला. आणि पंढरपुरातल्या मालकाने तिथं जटील हॅलो इकडे मी नाही इथं तुला कोण सांगितलं इकडे होय. हे कधी कधी राजकारणी लोकांना असं कडक थोडंफार बोलावं लागतंय. एकदा मला 27,000चा चेक येणार होता. मी आधीच सांगितलं अंगावर घेऊ नका. 27,000चा चेक येणार होता. ते बिडी ओकून आणि ते चेक कशाचा ते संडास नाही दिले का सरकारनं त्याचा होता. आणि मग ते गेलो मी ग्रामसेवक. ते म्हणले महाराज काय येड्यावानी काम झालं ते. अहो आमची काशी केली ना आम्ही गरीब माणसं पगारी किती घेऊन तुम्ही उगत म्हणतात करायचं करायचं. मी म्हणतो बरं थांबा मी तिकडं वरी जातो. वरी गेल्या होते मग हे काय रे अक्कल आहे का तुला कोण आहेत माहित नाही का ते गिरगावकर आहेत महाराज आहेत आपल्या परिसरातले. आकलीचा कांदा फुटला का तो राज नाही का इथं उचलून टाकीन. अरे बापरे म्हणलं बाबा इतकं उगत साहेब बोलले बापा मलाच कुछ तरी वाटलं नाना. आणि त्याच्याकडे गेलो तर ते म्हणले महाराज त्याने मला शिव्या दिल्या पण तुम्ही गेल्यावर फोन करून सांगितलं फुकट सही करू नको. आणि मी म्हणलं ते आमचे कान येरी मेरीशी ऐकतच असतात. म्हणजे ते येरी मेरी पुढच्या देखतात येतच असते आणि आम्हाला आधीच सांगत असते तर आम्ही येरी मेरी द्यालो तुम्ही ताण घेऊ नका. हो हे असं चलतच राहतं. मग तसं तवा बी असं नाही का नाही महाराज. मग ते भगवान हे सरक सरक तिकडे सरक जाऊ नको ते झालं अदृश्य. आणि 22.5 दिवस संपल्यावर थोडा काळ जवळ आला. म्हाताऱ्याच्या कपड्याला घाम येऊ लागला. घाम आल्या वार कमी लोक घालीत असतात का. अंबरा विंझणे वारीत नारायण अंबरे विंझणे वारीतसे नारायण. अंबर म्हणजे कपडा इंधन म्हणजे वार वारणे म्हणजे घालणे. स्वतःच्या हातातल्या उपरणेनं जगाचा मालक पंढरपुरातला वारा घाले. स्वेदान जायते ललाटं परपटलेषु. पण कपाळावरचा घाम जिरत नव्हता. चांगल्या चांगल्यांनी वकील साहेब वारं घातलं काही नाही झालं. 22.5 दिवसातले 2 पळ शिल्लक राहिले. पळ कर बवन करण बव पळ क्षण निमिष लाघवी सलाघवी परित परिभास पार्य अष्टवरु वरुषते आणि अष्टप्रहर 4 प्रहर मिद्य प्रहर प्रवणी आणि प्रहर धात्री याच्यातल्या सगळ्या काळातला पळ बाजूला काढला. आणि तितक्या वेळात माणिक भाऊ एक व्यक्ती आला आणि सगळा घाम पुसला तोंडाचा. भीष्माचार्यांच्या भगवंतानं सांगितलं पितामह यमाला काढून दिलं आणि बघा आमच्या सोबतच्यानं तुमचा घाम पुसला. म्हातारं खत 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 हसलं. देवाने विचारलं हसले का. ज्यानं घाम पुसलाय ते माणसाच्या रूपात यमच होता. ज्यानं घाम पुसलाय तो माणसाच्या रूपात यमच होता. आणि घाम पुसल्याच्या काळात काही पळात फासा टाकला आणि भीष्माचार्यांचा प्राण काढा. म्हणून तर पहिलं कडवं म्हणतात येऊनिया काळ बैसला सेऊसा. येऊनिया काळ बैसला सेऊसा. येऊनिया काळ बैसला सेऊसा. येऊनिया काळ बैसला सेऊसा. वाचे नारायण वदे तू सादर.
याला येऊन या काळ बैसला से उसा फाकोने दी गटिका पळ फाकोने दी गटिका पळ फाकोने दी गटिका पळ फाकोने दी गटिका पळ सळे धरोनिया पैसला से काळ पैसला से काळ धरोनिया पैसला से काळ पैसला से काळ फाकोने दी गटिका पळ फाकोने दी गटिका नेम धरून जसा शिकारी एखाद्या पक्षाला मारण्यासाठी असा डोळे तिरके करून बसतो तशी पुढे नेण्यासाठी काळ सोय धरून बसलाय. घटिका पळ रोमाचिया अग्रभागा सव्वे चतुर्दश भागाची लिदा म्हणजे केसाचे उभे भाग 14 करायचे. उभे एका केसाचे उभे 14 भाग. एक केलेला भाग चष्म्यान पाहता येईल का? तै रोमाचे चतुर्दश भागे कडा निधलिया भास जागे तै दक्षिणाधिराजे कोण पाहेगा. तितकी जागा सुद्धा यम कोणाच्या बापाचं ऐकत नाही. एक 34 नायिकेपैकी एक नायिका होती दुसरी, तिचं नाव होतं नाना गांधारी. या देशात फार मोठ्या अधिकारी बायका होऊन गेल्या. म्हणून तर मधुनाना आपल्या वारकरी संप्रदायाने यायला श्रीमंत संपत्ती म्हणले या देशाची. ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती. या देशाची सर्वात मोठी जडवड श्रीमंती काय असेल ते या देशाची स्त्री आहे. हा, तितकं श्रीमंत या देशात कोणीच नाही, कोणीच नाही. कोण एक राजा वाचिल तर आपण उत्तर बुवा पुराणात, तो विश्वातला 1 नंबरचा भोग भोगणारा राजा होता भर्तृहरी. एक अलीकडचा भर्तृहरी वेगळा बरं. हो, तसे भर्तृहरी नावाचे 9 राजे आहेत. 9 अश्वपती नावाचे 6 राजे आहेत. सावित्रीचा पती अश्वपती वेगळा, दशरथ राजाचा सासरा अश्वपती वेगळा. पण ते काय होतं, आपलं ज्याला तोंड पुरण लोक त्यालाच अंगूर म्हणतात. विठ्ठला 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 तो भर्तृहरी त्याच्यासारखे पृथ्वीवरचे भोग संपन्न भोग भोगणारा राजाच नाही, राजाच नाही, राजाच नाही. पण या राजाला सुद्धा श्रीमंत यादीत पदवी नाही. ती देशातल्या स्त्रियांना पदवी आहे. का? तेवढा मोठा श्रीमंत जिनं 9 महिने पोटात ठेवला ती किती श्रीमंत असेल. म्हणून या देशातल्या स्त्रीला श्रीमंती म्हटले. 34 नायिकापैकी गांधारी एक होती. बघा, गांधारीकडे कांतीप्रिया नावाची दासी होती. हो, फार दाश्या चांगल्या होत्या. आणि कुंतीकडे एक दासी होती मधुनाना, तिचं नाव होतं धात्री. धात्री. या दाशांचे नाव लक्षात ठेवले पाहिजे. इतक्या इतक्या ज्याला मोठं व्हायचं का, बाई असो की माणूस, त्यानं समचे माणसं लिकीच दूरनं नसले पाहिजे. तुमच्या क्षेत्रात तर लय अवघड आहे. राजकीय क्षेत्रात लिकीच दुरण ठोला की पोळीची वाढ येऊस तर वरण भातातून खाली गेलं. फटका दुरण कामाचाच नाही ना. गण भाताच्या बोकांडीव टाकला पण गेलं वरण खालून ते पोळी येऊस तर कशात चुरी तू सोमल्या. फटका दुरण होता ना. राग आला तरी हरकत नाही. पण राजकारणात ज्याला मोठं व्हायचं त्यानं फुटके दुरण डस्टबिन मध्ये फेकले पाहिजे. हो, तर फुटक्यालाच पद देते. म्हणून हे फुटके कधी कधी मोठ्या माणसाला आडवं करीत असतात. म्हणून मी काय राजकारणी नाही, पण मला अभ्यासले, मी वाचायचा छंद आहे मला. मी भंगाऱ्या भुंगाऱ्याचं वाचित नाही.
मी पुराण वाचतो, मी 250 ग्रंथ वाचले आतापर्यंत. कारण शास्त्राचा इति मतितार्थो भयम वाच स्थितो वाच्याम दक्षिणाधिपतयो. चांगलं वाचलं की पंढरपुरातला मालक त्याला कशातून बी वाचितो. चांगलं वाचायला पाहिजे, चांगलं वाचायला पाहिजे. हे भांगाऱ्या भोंगाऱ्याचं वाचू नका, गर्दा अंगावर पडत असतो. हो, गर्दा गर्दा. महाभारतातल्या एका पर्वाचा अभ्यास करा. ज्याला ग्रामपंचायतल्या सदस्याला फॉर्म भरायचा त्यानं पायकीचे 2 अभंग पाठ करायचे आणि त्याचं चिंतन करायचं. मरुस्तर जर त्याचं सदस्यपद गेलं तर जीवनभर कीर्तन करणार नाही, पण त्याला अभ्यास कर म्हण पायकीच्या अभंगाचा. विठाला 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 फार मोठं पायकीच्या अभंगात राजाश्रय सांगितला. म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराज मावळात तुकोबारायच्या कीर्तनाला गेले की तुकोबाराय पायकीचा अभंग घेत होते. म्हणून रयतेचं पालन कसं करावं तिथं कळालं. पायकीच्या अभंगात राजाश्रय सांगितलं. अजून 4 सिद्धांत आहेत पुराणाचे. असू द्या, जाऊ द्या, काय करायचं. ह्या बा अख्खं गाव संन्याशाचं, तिथं लुगड्याचं दुकान टाकलं. काय करा त्या गावात अख्खे संन्याशी. नाना तिथं लुगड्याचं दुकान कसं चलन. एका गावात कोणालाच दिसत नाही, चष्म्याचं दुकान टाकलं. गुरुजी कसं दिसन चलन का ते दुकान, ऐका नाही. मग बाळ्याला गरजच नाही, तू काऊन भरडायला. विठाला 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 पण पाहुणे ग्रंथ करावे कीर्तन, हा वारकरी संप्रदायाचा नियम आहे. म्हणून मला वाचनाचा नाद आहे. असो, काय सांगत होतो. गांधारी गांधारी, वा गांधारी. अत्यंत नाविन्यपूर्ण स्त्री गांधारी. धात्री नावाची दाशी होती कुंतीला. झोलकर नाना धात्री सारखी प्रसूती तज्ञ, आपल्याकडे गायनिक म्हणतात ना तिला, डिलिव्हरी तज्ञ गायनिकच म्हणतात ना, गायनिक. भारतात नव्हे पृथ्वीवर जितके देश आहेत, या प्रत्येक देशात धात्री सारखी बाईच नव्हती कोणी. विश्वातल्या कोण्याही वैद्यकीय क्षेत्रातल्या माणसाला त्या माऊलीच्या तपासण्या केल्यावर सांगता येईल तुझ्या पोटात बाळ आहे. पण धात्री एक फुल देत होती आणि त्या बाईला सांगायची या फुलाचा वास घे, आणि तिनं किती वेळ वास घेतलाय याच्याहून ठरीत होती गरोदर आहे. तिचं नाव होतं धात्री आणि कुंतीची दाशी होती. म्हणून जगाच्या मालकाला जवळ याची ताकद. संघचे लोक लय पोषक असते. तो संघ चांगले किती ठुलेत आणि कोण चांगले संघ राहिले लय फरक पडतो. ज्वारीत उंदर निघल्या माणसं मारी वाची देत का. माळ बिगळ्यात असली तर नामदेव हानतेत. गव्हात निघू, ज्वारीत निघू, बाजरीत निघू, कुठं निघू, उंदर हानतेत. आणि उंदीर जर गणपती पशी निघला तर मोदक खातो का नाही. तेव्हा संगतीचा परिणाम इतका असतो. मग त्याच्यामुळं कधी कधी चांगल्याच्या सानिध्यात राहिलं पाहिजे. नाही राहता आलं आता चांगल्यानं जवळ बलिलं पाहिजे, नाही तर आपण चांगल्याकडे गेलं पाहिजे. फरक असतो लय मोठा, लय मोठा. तुम्हाला एक सांगू का, देवाला सोडलेलं होंडा असू कसं असू, काठाळ्या दारातून गेलं की हात जोडीत ना ना. आणि आकड्याची कंस खातो पुन्हा ते का बाटूक खातो का बांड खातो, आकड्याचेच कंस खातो. बैल छेन ते अवताल धरीत आहेत का नाही. टिफणीला मोठीला नांगराला नाही, तरी पण कंस आकड्याचे. कोणाच्या जवळ गेलाय मारुतीला सोडायला काठाळ्या. इतका फरक आहे चांगल्याचे. लय सांगता येईल पण टाइम संपला ना. असं नाही. माळी आहेत तुमच्या गळ्यात, पुन्हा तुळशीच्या आहेत. बरं असं असतं वय कुठं. विठाला घरी बोलून हाणणं येणं बरं येत आहे का नाही. हो ना, 1 ते 3 कर फोनवर सांगायचं. आणि इथं आल्यावर असं आमची इथली एक बाई वा पाहत होती आणि व हातात धरीत होती, सोडून देत नव्हती, मारीत नव्हती, चोळून 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 मारायची. तसा बाळ्यात चोळून चोळून धुतलाय. विठाला विठाला एवढी गांधारी पूर्ण करतो. चला, गांधारीच्या 100 पुत्रापैकी बाकीचे मरू द्या जाऊ दे, पण दुर्योधन मेला, माती झाली. गांधारीने भिंतीकडे बघून सांगितलं, अग्नी कसा जाळतोय तर पाय. पतिव्रता होती हो, पतिव्रता. वाऱ्यानं सूचना केली, जाळ भर भर. त्या बाईन शाप दिला तर जगाला कच्चं खावं लागेल. अस्तित्व संपलं असतं नाना अग्नीचं. तिची देवावरी सत्ता. आणि मग राख सावडायला गेली. तिनं राख नाही सावडी, अग्नी इचकीला, पण अग्नी बंदा सापडच नाही. आणि मग रडू आलं हो, मग डोळ्यातून पाणी आलं. राजू माय होती ती. असू द्या मूर्ख लेकर, पण माय होती.
टप 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 डोळ्यातून पाणी पडलं. राख द्रवली, जमा केली राख. राखेचा गोळा केला, डाव्या हातात ठेवला. राख दाबून दाबून तिचा पुतळा तयार केला. नाक डोळे हातपाय सगळे काढले आणि तो पुतळा उजव्या हातात घेतला आणि आवाज दिला, कन्हैया. द्वारकाधीश कृष्ण परमात्मा, पंढरपुरातला मालक. जी आत्या, कोणती आत्या होती? कोणती आत्या आहे माणिक भाऊ? म्हणून कुंतीची जाऊ सुद्धा देवाची आत्या आहे गांधारी. जी आत्या. कन्हैया ये इकडं. मसनवाट्यात पोरग जाळलंय, तिथं माय बसलेली, हातावर राखेचा पुतळा तयार केलेला आहे. देवाचा डावा गुडघा मधून आणा, दुर्योधनाच्या राखात लोळायलाय. उजवा गुडघा बाहेर आहे आणि कपाळ गांधारीच्या पायावर टेकलंय. पंढरपुरातल्या मालकानं गांधारीच्या पायावर, तिची देवावरी सत्ता, गांधारीच्या पायावर टेकलं आणि विचारलं, काय आईसाहेब? अरे माझ्या 100 कार्ट्यांनी पांडवांचा विरोध केला, मरू दे सगळे, पण एक राव दे रे वंशाला दीपक म्हणून. तुझ्या सत्ता आहे, याला करणं जिवंत कर, याला जिवंत कर. तर 1 नंबरच्या राजकारण्याने 2 नंबरच्या राजकारण्याकडे पाहिलं, विदुर काकाकडं. आणि विदुर काकानं डोळ्यानं खुनीलं, देवा याच्यामुळं महाभारत घडे, नको आता, नको नको. भगवान म्हणले, आई साहेब काकाकडे जाऊन येतो. 2दा दर्शन घेतलं आणि काकाकडे गेले आणि काकाला विचारलं, काय? अरे देवा, ह्या कौरवामुळं 2 हिऱ्यापैकी 1 हिरा गेला रे. त्या हिऱ्याचं नाव होतं कर्ण. महाभारतात ठराविक शिव होते, त्याच्यातला धुरंधर नरकेशरी सिंह कोण असेल तर कर्ण होता. महाभारतात खोटं बोलायची वेळ येईल म्हणून राज्याचा त्याग केला विदुरानं. नाना, पण जीव गेला तरी हरकत नाही, खोटं बोलला नाही, त्याचं नाव कर्ण. सत्य बोले मुखे दुखवे अनेकाच्या दुखे. काय ताकद होती राजे हो, काय ताकद. वृषाली नावाची पत्नी प्राप्त झाली. वंगदेशाचं राज्य तो प्राप्त झालं. वंगदेशाचा राजा होता आणि त्या वंगदेशामध्ये चर्मनवती नावाची गंगा वाहत होती. त्या गंगेच्या तीरावर ज्याचं लग्न झालं वृषालीसोबत, इतका महाभारतातला नव्हे, पृथ्वीवर जितके संसारिक आहेत त्याच्यातला गोड संसार करणारा कर्ण होता. तितकी सात्विक बायको जगात कोण. पंढरपुरातल्या मालकाला सापडी नाही. 9 चुका केल्या लक्ष्मी आईसाहेबानं. एकदा मालकाला सोडून खाली आल्या, चुका केल्या आईसाहेबानं, पण कर्णाच्या बायकोनं 1 सुद्धा चूक केली नाही. इतका पिंड. मरता मरता दात मागितले त्याचे, माघशी काढ होणे तयाचे. तिथं सुद्धा त्याची परीक्षा पाहिली. एवढा मोठा उदार दानशूर कर्ण, आणि तो 1 हिरा गेला रे. आता जर याला पुन्हा जिवंत केलंस तर अर्जुन नावाचा हिरा संपल बर का कृष्णा, लक्षात ठेव. काय सांगायचं तुझ्या हात्याला जाऊन सांग. आणि 3ऱ्यांदा मसनवाट्यात पाय धरले गांधारीचे आणि सांगितलं, मला जर मेलेली जिते करता आले असते तर 7व्या अवतारात माझे बाबा, आम्ही 4 पुत्र असताना एकही जवळ नव्हतो, त्यावेळेला दशरथ राजा मेले. मी आल्यावर राख शरयू नावाच्या गंगेत टाकली. ज्याला बापाला जितं करता येत नाही आत्या, त्याला तो पोरग कसं जिवंत करता येईल. साखरेचा नो हे ओस, आम्हा कैसा गर्भवास. ऊसाची साखर होती, ऊसाचा गुळ होतोय, पण गुळाचा ऊस होत नाही आणि साखरेचा ऊस होत नाही. पाय धरले, पाय. पंढरपुरातल्या मालकानं 3 बाऱ्या मसनवाट्यात पाय धरले गांधारीचे. सांदीपनींच्या बायकोचे पाय धरले, मेलेलं पोरग वापस आणून दिलं आणि पुन्हा मेलं तर मसनवाट्यात रडू लागली. पाय धरतो माय, पण आता वापस करता येत नाही. मग देवानं मसनवाट्यात पाय पडा. इतक्या बायका श्रेष्ठ, तरी त्याच्या घरच्या लोकायला येऊन या काळ बैसला शेवसा, झाकी तोशी कैसा डोळे आता. विठोबा ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, महाराज महाराज.